Good morning everyone. I, Bhusar Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmacognosy. So my dear students, previous lecture we have seen the syllabus of pharmacognosy. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण पूर्ण जो सिलेबस आहे फार्माकोग्नोसीचा त्यामध्ये प्रत्येक चॅप्टर त्याचबरोबर चॅप्टर वाईज जे काही पॉईंट असतील ते पॉईंट मागील इंट्रोडक्शन टू फार्माकोग्नोसी जे लेक्चर घेतलं होतं त्या इंट्रोडक्शन टू फार्माकोग्नोसीमध्ये पूर्ण सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण फार्माकोग्नोसीचा फर्स्ट चॅप्टर जो आहे हिस्ट्री, डेफिनेशन अँड स्कोप ऑफ फार्माकोग्नोसी हा फर्स्ट चॅप्टर जो आहे तो स्टडी करणार आहोत. फर्स्ट चॅप्टरचं नाव काय आहे? हिस्ट्री, डेफिनेशन्स अँड स्कोप ऑफ फार्माकोग्नोसी. इंट्रोडक्शन. द सबस्टन्सेस फ्रॉम प्लांट अँड ॲनिमल सोर्स are being used as a food since antiquity. Later on, these substances were differentiated as a foodstuff and therapeutic agents as man tried to explore and utilize this natural product for treating ailments. Firstly काय केलं जात होतं, जे सबस्टन्सेस आहेत फ्रॉम प्लांट अँड ॲनिमल सोर्सपासून मिळणारे ते काय म्हणून यूज करत होतो आपण? बिंग यूज ॲज अ फूड्स म्हणून यूज करत होतो. परंतु लेटर ऑन किंवा काही काळानंतर दिस सबस्टन्सेस वेअर डिफरन्शिएटेड ॲज अ फूड स्टफ अँड थेरप्युटिक एजंट. ते कसे डिफरन्शिएट केले गेले? फूड स्टफ त्याचबरोबर थेरप्युटिक एजंट. अँड मॅन ट्रायड टू एक्सप्लोर अँड युटिलाइज दिस नॅचरल प्रोडक्ट फॉर ट्रीटिंग एलिमेंट्स. आणि मॅनने काय, जो ह्युमन बिंग आहे त्याने काय केलं, त्याचा उपयोग करायला चालू केला. कशा प्रकारे? नॅचरल प्रोडक्टचा, तर ट्रीटिंग एलिमेंट्स म्हणून. दस देअर युटिलिटी टू रिमूव्ह द डिसऑर्डर अर्न देम द टायटल ड्रग. आणि त्याचा यूज काय कशासाठी केला गेला? डिसऑर्डर ट्रीट करण्यासाठी. आणि त्यालाच नंतर टायटल काय दिलं गेलं? ड्रग हे टायटल त्याला दिलं गेलं. मग ओरिजिनली फ्रॉम फ्रेंच लँग्वेज. ड्रग काय आहे? ओरिजिनली फ्रॉम फ्रेंच लँग्वेज. इंट्रोडक्शनमध्ये काय काय पाहिलं की सबस्टन्सचा फर्स्टली काय म्हणून यूज केला जात होता? फूड्स, अँटिक्विटी किंवा फूड स्टफ. त्यानंतर त्याचं डिफरन्शिएट केलं गेलं. थेरप्युटिकली जे यूज केले जातात ते थेरप्युटिक एजंट आणि फूड स्टफ. त्यानंतर ते डिसऑर्डर ट्रीट करण्यासाठी यूज केले गेले. त्यासाठी स्पेशल वर्ड यूज केला गेला. त्यानंतर त्याला लेटर ऑन काय नाव दिलं गेलं? टायटल ड्रग. हे होतं इंट्रोडक्शन. देन नेक्स्ट वन डेफिनेशन्स. नेक्स्ट वन काय आहे? डेफिनेशन्स. अ जर्मन सायंटिस्ट सिडलर कॉइन द टर्म फार्माकोग्नोसी इन 1851. जो हे जे काही सायंटिस्ट आहे, कोण? सिडलर. कोण होते? तर एक जर्मन सायंटिस्ट होते. आणि त्यांनी काय शोध लावला? ही कॉइन द टर्म फार्माकोग्नोसी इन 1815. 1815 यांनी कशाचा शोध लावला? जी काही टर्म आहे फार्माकोग्नोसी, त्या फार्माकोग्नोसीचा शोध लावला. फार्माकोग्नोसी इज डिफाईन्ड ॲज. मग ते फार्माकोग्नोसीची डेफिनेशन काय आहे? इन हिज वर्क एंटायटल. जे सिडलरचं वर्क काय होतं? तर इन हिज वर्क एंटायटल ॲनालेक्टा फार्माकोग्नोस्टिका फ्रॉम कॉम्बिनेशन ऑफ 2 ग्रीक वर्ड. हे जे आहे ते कॉम्बिनेशन कशाचं आहे? 2 ग्रीक वर्डचं फार्माकोग्नोसी जे कॉम्बिनेशन आहे ते कसं? ग्रीक वर्डचं, 2 ग्रीक वर्डचं कॉम्बिनेशन आहे. मग त्यामध्ये फार्मॅकॉन मीन्स ड्रग. फार्मॅकॉन्स जे आहे याचं विभाजन केलेलं आहे फार्माकोग्नोसी वर्डचं. 2 ग्रीक वर्डपासून फार्माकोग्नोसी बनलेलं आहे. मग फार्मॅकॉन्स म्हणजे अ ड्रग आणि झिनोस्कोप
कोग्नोसिसमधून तयार होतं त्यालाच आपण काय झिनोस्को, म्हणजे याचा अर्थ काय टू ॲक्वायर द नॉलेज ऑफ, टू ॲक्वायर द नॉलेज. ड्रगचा अर्थ समजला, सॉरी फार्माकोग्नोसीचा अर्थ काय आहे. फार्माकोग्नोसी इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू ग्रीक वर्ड. फार्मॅकॉन मीन्स ड्रग अँड जिनोस्को मीन्स टू ॲक्वायर्ड. देन डेफिनेशन स्टडी करूया आपण. फार्माकोग्नोसी इज डिफाइंड ॲज द सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक स्टडी ऑफ स्ट्रक्चरल, फिजिकल, chemical and biological characters of crude drug along with their history, method of cultivation, collection and preparation for the market. फार्माकोग्नोसी कशा प्रकारे डिफाईन केलेले आहे, हे एक स्टडी आहे. मग कसा स्टडी केला जातो यामध्ये, तर इट इज द सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक स्टडी. कसा स्टडी केला जातो, सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक स्टडी केला जातो. सायंटिफिक सिस्टमॅटिक, परंतु कशाचा केला जातो, स्टडी ऑफ स्ट्रक्चरल, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल कॅरेक्टर ऑफ क्रूड ड्रग्स. कशाचा, काय केलं जातं, त्याचं स्टडी कसा केला जातो, स्ट्रक्चरल केला जातो, त्याचबरोबर फिजिकल, केमिकल, देन बायोलॉजिकल कॅरेक्टर ऑफ क्रूड ड्रग्स अलॉंग विथ देअर हिस्ट्री. मग त्याच्या सपोज एखादा ड्रग त्याचं कल्टिवेशन कसं केलं जातं, एखादा क्रूड ड्रग असेल त्याचं कल्टिवेशन कशा प्रकारे केलं पाहिजे, त्यानंतर त्याचं कलेक्शन कसं केलं पाहिजे आणि प्रिपरेशन फॉर मार्केटसाठी कसं तयार केलं पाहिजे. म्हणजेच काय तर फार्माकोग्नोसी म्हणजे काय, इट इज अ डिफाईन्ड ॲज कसा स्टडी, सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक स्टडी ऑफ स्ट्रक्चरली, फिजिकली, chemically, biological character of crude drug along with their history, then method of cultivation, collection and preparation for markets. Then त्याची हिस्ट्रीमध्ये कसं की डायस्कोराइड्स, देन प्लिनी एल्डर, गॅलेन, असे बरेचसे सायंटिस्ट आहेत. चरक असेल, सुश्रुता असेल, हिपोक्राटस असेल, ॲरिस्टॉटल असेल, देन तिथं डेफिनेशन. आता हिस्ट्रीमध्ये असे बरेच सायंटिस्ट आहेत की त्यांचं योगदान आहे कशामध्ये, फार्माकोग्नोसीच्या हिस्ट्रीमध्ये. त्याच्यामध्ये ॲज अ मेन्शन इन पपायरस एबर, अँड ओल्ड डॉक्युमेंट रिटन इन 1500 BC, इजिप्शियन वेअर अवेअर of medicinal use of several plant and animal and also about human anatomy. First scientist is a Hippocrates. The Greek physicians, Hippocrates कोण होते, तर एक ग्रीक फिजिशियन होते. ग्रीक फिजिशियन हिपोक्रेटस होते. त्यांचा कालावधी किती आहे, 460 to 360 BC and known as a father of medicines. इट इज ऑल्सो नोन ॲज फादर ऑफ मेडिसिन. हिपोक्रेटस हे एक ग्रीक फिजिशियन होते. देन त्यांचा कालावधी 460 to 360 BC अँड इट इज ऑल्सो नोन ॲज अ फादर ऑफ मेडिसिन. फादर ऑफ मेडिसिन कोणाला म्हटलं जायचं, हिपोक्रेटस जे सायंटिस्ट होते किंवा ग्रीक फिजिशियन होते त्यांना फादर ऑफ मेडिसिन म्हटलं जायचं. त्यांनी काय केलं तर इट डील्स विथ द ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी ऑफ ह्युमन बिंग्स. त्यांनी काय केलं, इट डील्स विथ द ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी ऑफ ह्युमन बिंग्स. ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी जी आहे, ॲनाटॉमी म्हणजे काय, स्ट्रक्चरल स्टडी ऑफ द होल बॉडी अँड फिजिओलॉजी मीन्स फंक्शनल स्टडी ऑफ होल बॉडी ऑर्गन्स, याचा स्टडी केला. द नेक्स्ट जे सायंटिस्ट आहेत ते आहे ॲरिस्टॉटल. नेक्स्ट कोण आहे, ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटलचं काय योगदान आहे तर कालावधी 382 to 322 BC. The renowned philosopher is well known for his studies on animal kingdom. ॲरिस्टॉटलने काय केलं तर ॲनिमल किंगडम जे आहे त्या ॲनिमल किंगडमचा स्टडीज केला. स्टडीज ऑन
ॲनिमल किंगडमवरती स्टडी केला. देन नेक्स्ट सायंटिस्ट कोण आहेत? थिओफ्रास्टस 370 to 287 BC, well known for his studies on plant kingdom, and Theophrastus is also studies on the plant kingdom. त्यांनी कशावर स्टडी केला? तर जे प्लांट किंगडम आहे, ज्या किंगडम आहेत 5 किंगडम सिस्टीम तुम्हाला सर्वांना माहीत असेल, किंगडम प्रोटेस्टा, मोनेरा, ॲनिमल किंगडम, प्लांट किंगडम, त्यापैकी ॲरिस्टॉटलने कशावर स्टडी केला? ॲनिमल किंगडमवरती. आणि थिओफ्रास्टस जे आहेत त्यांनी कशावर स्टडी केला? प्लांट किंगडमवरती. देन नेक्स्ट सायंटिस्ट कोण आहेत? तर डायोस्कोराइड्स. नेक्स्ट सायंटिस्ट डायोस्कोराइड्स 040 to 080 AD. इट इज ऑल्सो ग्रीक फिजिशियन्स. कोण आहेत? ग्रीक फिजिशियन्स आहेत. इट इज ग्रीक फिजिशियन. कोण? डायोस्कोराइड. ही इज अ ग्रीक फिजिशियन और ही वॉज अ ग्रीक फिजिशियन. डिस्क्राइब सेव्हरल प्लांट ऑफ मेडिसिनल इम्पॉर्टन्स इन डिमॅटेरिया मेडिका. त्यांनी काय केलं? सेव्हरल प्लांटचे मेडिसिनल इम्पॉर्टन्स डिस्क्राईब केले. कशामध्ये डिस्क्राईब केले? तर डिमॅटेरिया मेडिका जे नावाचं, त्यामध्ये त्यांनी सेव्हरल टाईप ऑफ प्लांट्स ऑफ मेडिसिनल इम्पॉर्टन्स त्याच्यामध्ये डिस्क्राईब केले. देन नेक्स्ट आहे प्लिनी एडियर 23 to 70 AD, कंप्लाइड 37 व्हॉल्यूम ऑफ नॅचरल हिस्ट्री. त्यांनी काय केलं? प्लिनी एल्डरने हू कंप्लाइड 37 व्हॉल्यूम्स ऑफ नॅचरल हिस्ट्री. त्यांनी काय केलं? 37 व्हॉल्यूम्स ऑफ नॅचरल हिस्ट्री कंप्लाइड केले. देन नेक्स्ट वन आहे गॅलेन. गॅलेन सायंटिस्टचं काय गुण आहे? ते काय होते? तर इट इज अ ग्रीक फार्मासिस्ट. गॅलेन कोण होते? त्यांचा कालावधी किती आहे? 131 to 200 AD. ही डिस्क्राईब व्हेरियस मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स containing active constituents of crude drugs, and even at present the branch dealing with the extraction of the plant and animal drugs and known as a galenical pharmacy. त्यांनी काय केलं? इट इज ग्रीक फार्मासिस्ट डिस्क्राईब व्हेरियस मेथड ऑफ प्रिपरेशन. त्यांनी काय केलं? व्हेरियस मेथड ऑफ प्रिपरेशन डिस्क्राईब केला कंटेनिंग ॲक्टिव्ह कन्स्टिट्युएंट्स ऑफ क्रूड ड्रग. The first pharmacist Galen was known to have a number of relieving material including in his opium apothecary shop, and the present branch dealing with the extraction of plant and animal drugs is known as galenical pharmacy. जी branch आहे dealing कशाच्या related? extraction of plant and animal drugs, it is also known as galenical pharmacy. त्याला आपण काय म्हणतो? galenical pharmacy म्हणतो. देन नेक्स्ट वन आहे चॅप्टरमध्ये सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे ट्रॅडिशनल इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन. ट्रॅडिशनल इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन इन्क्लूड आयुर्वेदा सिस्टीम, सिद्धा सिस्टीम, नॅचरोपॅथी सिस्टीम अँड योगा सिस्टीम. ट्रॅडिशनल इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनमध्ये 4 महत्त्वाच्या सिस्टीम ज्या आहेत त्या आहे एक म्हणजे आयुर्वेदा, सेकंड सिद्धा, थर्ड नॅचरोपॅथी आणि फोर्थ वन योगा. 1 by 1 डिटेल स्टडी करूया. फर्स्टली आयुर्वेदा. Ayurveda, which is the oldest holistic medicine system, has been derived from Sanskrit word Ayush means life and Veda or Ved means knowledge, which means the science of life, or Ayurveda the most ancient science of healing. Ayurveda ही सगळ्यात ओल्डेस्ट होलिस्टिक मेडिसिन आहे किंवा सगळ्यात जुनी सिस्टीम आहे. इन इंडिया अबाउट 3000 years ago the system of Ayurveda, it is an ancient science of life, originated in India about 3000 years ago. देन त्याचा अर्थ सांगितला की जो शब्द आहे आयुर्वेदा तो कशामधून आला की संस्कृतपासून बनलेला आहे.
मग त्यामध्ये आयुष म्हणजे काय तर लाईफ आणि वेद मीन्स नॉलेज आणि त्याचा अर्थ काय आहे विच मीन्स द सायन्स ऑफ लाईफ. देन आयुर्वेदा इज द मोस्ट एन्शियंट सायन्स ऑफ हिलिंग. कसे आहे मोस्ट एन्शियंट सायन्स आहे कशासाठी हिलिंगसाठी क्युअरसाठी. देन द 8 मेजर subspecialties continue to the taught today and they include त्यामध्ये काय असतील इंटरनल मेडिसिन काया चिकित्सा. आयुर्वेदा encompasses the knowledge of kaya chikitsa, internal medicine, then general surgery, शल्यतंत्र, neurolaryngology, Shalakya, then pediatrics and obstetrics, gynecology in the म्हणजे कुमार भृत्या. then psychiatry, बुद्धिविद्या. then toxicology means आगाडा तंत्र. then nutritional detoxification and rejuvenations रसायनतंत्र. then fertility and virility वजीकरण dealing with both preventive and curative aspect of life. आणि काय हे जे 8 त्या ठिकाणी हे आहेत म्हणजे नॉलेज ऑफ काय चिकित्सा असेल त्यालाच इंटरनल मेडिसिन म्हणू. कुमारभृत्या, पेडियाट्रिक्स, देन ट्राय चिकित्सा, देन सायकोलॉजिकल मेडिसिन त्याला म्हणू. त्यानंतर शल्यतंत्र, देन हिनोलॅरिंगोलॉजी त्याला म्हणू. देन ऑप्थॅल्मॉलॉजी, देन शल्यतंत्र, सर्जरी, आगाडातंत्र, टॉक्झिकोलॉजी, त्याचबरोबर रसायनतंत्र, जेरियाट्रिक्स अँड वजीकरणतंत्र, युजेनिक्स अँड aphrodisiacs. The pharmacopoeia of Ayurveda consists of more than 8,000 recipes made of natural drug derived from herbal, mineral, animal and marine source. They are used singly or in a combinations. हे जे आहे ते रेसिपी कितीचे आहेत 8,000 रेसिपीज. दे आर यूज ॲज अ सिंगल यूज केले जातात किंवा कॉम्बिनेशनमध्ये यूज केले जातात इन व्हराईड फॉर्म्स व्हेरियस फॉर्ममध्ये यूज केले जातात. मग त्यामध्ये सच ॲज काय काय यूज करू शकतो तर डिकॉक्शन म्हणजे तो काढा एक प्रकारचे काढा. देन इन्फ्युजनमध्ये पण यूज करू शकतो. त्याबरोबर डिस्टिलेट, देन एक्स्ट्रॅक्टेड ज्यूस असेल, पावडर्स, पिल्स असतील, टॅबलेट्स असतील, सिरप असेल आणि फर्मेंटेटेड लिक्विड्स असेल, त्याचबरोबर भस्माज असेल आणि मेडिकेटेड ऑइल एक्सेट्रा ह्या फॉर्ममध्ये आपण आयुर्वेदा त्या ठिकाणी यूज करू शकतो. त्यामध्ये काय असेल डिकॉक्शन असेल, इन्फ्युजन असेल, डिस्टिलेट असेल, एक्स्ट्रॅक्टेड ज्यूस असेल, पावडर, पिल्स, टॅबलेट्स, सिरप, फर्मेंटेड लिक्विड्स, भस्मास अँड मेडिकेटेड ऑइल्स. देन नेक्स्ट जी सिस्टीम आहे ती आहे सिद्धा. द टर्म सिद्धा मीन्स अचिव्हमेंट अँड सिद्धार्स वेअर सेंटली पर्सनॅलिटी हू अटेन द प्रोफेन्सियरी इन मेडिसिन थ्रू प्रॅक्टिस ऑफ भक्ती अँड योगा. सिद्धा काय टर्म द टर्म सिद्धा मीन्स अचिव्हमेंट अँड सिद्धार्स वेअर द सेंटली पर्सनॅलिटी हू अटेन प्रोफेन्सियरी इन मेडिसिन थ्रू द प्रॅक्टिस ऑफ भक्ती अँड योगा. It is a practice of bhakti and yoga. This system believes that all objects in universe are made up of 5 basic elements. Namely, ही system mainly कशावर believe करते किंवा it is consist of 5 basic elements. Namely, earth, water, sky, fire and air. कशावरती earth, water, sky, fire and air. The identification of causative factors of disease is done through pulse reading, color of body, study of voice, urine examination and examination of tongue. आयडेंटिफिकेशन कसं केलं जातं ह्या सिस्टीममध्ये डिसीजचं तर जी पल्स रिडिंग असेल पल्स रिडिंग, त्याचबरोबर कलर ऑफ बॉडी बॉडीचा कलर, व्हॉइसचा स्टडी, युरिन एक्झामिनेशन आणि एक्झामिनेशन ऑफ
टंग, अशा प्रकारे त्याचा स्टडी केला जातो डिसीजचा. द लिटरेचर ऑफ सिद्ध सिस्टीम इज फ्यू मोस्टली इन तमिळ अँड फ्यू नॅचरल ड्रग्स यूज इन अ सिद्ध सिस्टीम ऑफ अ मेडिसिन आर अभिनी, पॅपावर सोमनिफेरम, अलारी, नेरियम इंडिकम, इथी, स्ट्रॅचिनस नक्सोमिका, गोमाटी, धतुरा स्ट्रॅमोनियम, हैकाली, इफोरिया, नेरिफोलिया and rotenfola, aloe barbadensis. Then last one जी सिस्टम आहे ती आहे नॅचरोपॅथी अँड योगा. नॅचरोपॅथी इज नॉट मेअरली अ सिस्टम ऑफ ट्रीटमेंट बट ऑल्सो वे ऑफ लाईफ विच इज बेस्ड ऑन लॉ ऑफ नेचर. आणि नॅचरोपॅथी कशावर डिपेंड आहे, मेनली बेस्ड म्हणजे अवलंबून आहे तर लॉ ऑफ नेचरवरती. द अटेन्शन इज अ पेड ऑफ इटिंग अँड लिव्हिंग हॅबिट्स, यूज ऑफ हायड्रोथेरपी, बाथ, मसाज. कशावरती, इटिंग अँड लिव्हिंग हॅबिट्स, यूज ऑफ हायड्रोथेरपी, बाथ अँड मसाज. देन लास्ट वन जे आहे योगा. द सिस्टम ऑफ योगा इज अ ओल्डेस्ट ॲज अ आयुर्वेदा. ओल्डेस्ट सिस्टम आहे योगा. द 8 components ऑफ योगा आर रिस्ट्रेन, ऑब्झर्वन्स ऑफ ऑस्टेरिटी, physical postures, restraining of sense organs, breathing exercise, contemplations, meditations and samadhi. हे 8 components महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये काय काय आहे तर रिस्ट्रेन असेल, ऑब्झर्वन्स ऑफ ऑस्टेरिटी असेल, फिजिकल पोस्चर असेल, रिस्ट्रेनिंग ऑफ सेन्स असेल, सेन्स ऑर्गन, ब्रीदिंग एक्सरसाइज, contemplations, meditations and samadhi. Yoga exercise have a potential in improvements of better circulation of oxygenated blood in body, restraint of the sense organ, improvement of behavior. Then scope of pharmacognosy. Scope of pharmacognosy मध्ये काय आहे तर most of the crude drugs are obtained from plant and only a small number of comes from animal and mineral origin. म्हणजे जास्त प्रमाणात जे क्रूड ड्रग्स आहेत, जास्त प्रमाणात जे क्रूड ड्रग आहेत ते कुठून आढळून येतात तर प्लांटमधून येतात. आणि बाकीचे जे आहेत ते जास्त प्रमाणात म्हणजे स्मॉल नंबर ऑफ कम्स टू द ॲनिमल्स अँड मिनरल्स. Drugs obtained from plant consist of entire plant, their parts, म्हणजे होल प्लांटपासून येऊ शकता किंवा त्याच्या पार्ट्सपासून आपल्याला ड्रग ऑप्टेंड होऊ शकता. इफिड्रा अँड धतुरा एंटर प्लांट. इफिड्रा आणि धतुरा जर बघायचं भेटलं तर एंटर प्लांट आपण यूज करू शकतो. ॲज वेल ॲज व्हाईल सेन्नाल्यूज अँड पॉड्स, लक्सोमिका सीड्स, सिन्कोना बार्क्स आर पार्ट्स ऑफ प्लांट्स. Crude drugs may also obtained by the simple physical process like that drying or extracting with the water catechu agar. Then several other useful substances affecting the health of animals and human beings are also including along with the crude drugs in the study of pharmacognosy. These substances include allergens, antibiotics, flavoring agents, colors, pesticides, immunizing agents, vehicles and diagnostic aids. There are फॉलोइंग फ्यू एक्झाम्पल्स ऑफ इच क्लास. स्कोप ऑफ फार्माकोग्नोसीमध्ये सोर्स दिलेले आहेत, एक्झाम्पल दिलेले आहेत. मग व्हेजिटेबलमध्ये काय आहे सोर्स तर त्याचे एक्झाम्पल, सोर्स हा व्हेजिटेबल. मग व्हेजिटेबल सोर्सपासून आपल्याला काय काय मिळू शकतं, सिनॅमॉन ऑइल, त्याचबरोबर डिजिटॅलिस, सॅफ्रॉन आणि क्लो. सिनॅमॉन, डिजिटॅलिस, सॅफ्रॉन आणि क्लो. देन ॲनिमल बीजवॅक्स, कॉड लिव्हर ऑइल, जिलॅटिन. देन नेक्स्ट वन मिनरल्स, chalk, talc and kaolin. Antibiotic, penicillin, tetracycline, streptomycins. Allergens मध्ये polar grains, mold spore, feathers, immunizing agent, vaccine, sera and antitoxin. And pesticides, pyrethrin, rotenone, nicotine.
Thank you, everyone. Thank you. In this way, our first chapter, history, definition, and scope of pharmacognosy, over here. Next lecture, we will discuss our next new topic of pharmacognosy. Thank you.